नमस्कार. श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. बाबळे येथे सरकारी जागेवरील अतिक्रमणाबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्याच्या रागातून माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला. लळिंग व दिवाणवाडा गावातील ग्रामस्थांना टोल नाक्यातून पूर्वीप्रमाणे सूट देण्याची मागणी. चितोड येथील गट नंबर 45 मधील स्मशानभूमीजवळ अतिक्रमणधारकांना जागा न देण्याची मागणी. देवपूरतील वाडेवकर रोडवरील भक्तिधाम शनी मंदिर येथे शनी अमावस्येनिमित्त महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन. हेंकळवाडी तामसवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरसे यांनी मिरवणूक काढत पदभार स्वीकारला. आणि चावरा हायस्कूल जवळील गोवर्धन नगरात खासदार यांच्या स्थानिक निधीतून होणाऱ्या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न. आता बातमीपत्र विस्ताराने. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बाबळे येथे सरकारी जागेवरील अतिक्रमणाबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्याच्या रागातून लखन रुपनर यांच्यासह 20 ते 25 जणांच्या जमावाने माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बाबळे येथे सरकारी जागेवरील अतिक्रमणाबाबत वरिष्ठांकडे रीतसर तक्रार केल्याच्या रागातून माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर जमावाने जीवघेणा हल्ला केलाय. गावात असलेल्या सरकारी गावठाण जागेवरील बेकायदेशीर बांधकामाबाबत आणि वारस नोंदणी संदर्भात पाटील यांनी नुकतीच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे कायदेशीर तक्रार दाखल केली होती. या कारवाईचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला. या प्रकरणात संशयित लखन रुपनर, मनोहर रुपनर, गोविंदा उर्फ नाना रुपनर आणि राजू रुपनर यांच्यासह 25 ते 30 जणांच्या जमावाने ज्ञानेश्वर पाटील यांना गाठून त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. संशयितांनी पाटील यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकत आणि पाठीमागून लोखंडी हत्याराने वार करत त्यांना बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोळ्याला आणि डोक्याला मोठी दुखापत झाली. ज्ञानेश्वर पाटील हे सरपंच पदावर कार्यरत असतानाही त्यांनी अतिक्रमणधारकांना कारवाईच्या नोटिसा बजावल्या होत्या. तेव्हापासूनच त्यांना या संशयितांकडून वारंवार धमक्या दिल्या जात होत्या. गावात दहशत निर्माण करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या सर्व संशयित गावगुंडांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी ज्ञानेश्वर पाटील यांनी केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील कायदेशीर तपास करीत आहेत. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. धुळे तालुक्यातील लळिंग व दिवाणवाडा गावातील ग्रामस्थांना लळिंग टोल नाक्यावर पूर्वीप्रमाणेच वाहनांना टोल मुक्ती द्यावी अशी मागणी ग्रामस्थ ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे टोल प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे तालुक्यातील लळिंग व दिवाणवाडा येथील सर्व वाहने टोलमुक्त करावी अशी मागणी ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे लळिंग टोल प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की मौजे लळिंग व दिवाणवाडा येथील सर्व वाहनधारकांना गेल्या 16 वर्षापासून टोल मधून सूट दिली जात होती. परंतु आता नवीन कंपनी यांनी टोल नाका चालवण्यास घेतल्याने हे लळिंग व दिवाणवाडा येथील वाहनधारकांना टोल भरण्यास भाग पडत आहे. सदरचा टोल नाका हा लळिंग हद्दीत आहे. गेल्या 17 वर्षापासून जसा टोल नाका सुरू झाला तेव्हापासून लळिंग व दिवाणवाडा गावातील सर्व वाहनधारकांना टोल नाक्यात सूट देण्यात आली होती. म्हणून पूर्वीप्रमाणेच लळिंग व दिवाणवाडा येथील वाहनधारकांना टोल मधून सूट द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत त्वरित निर्णय न घेतल्यास ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी गवळी, माजी पोलीस पाटील सुनील सिंह परदेशी, सिद्धार्थ बागुल, माजी उपसरपंच गोविंद नागापुरे, शिवाजी बागुल, शब्बीर शेख, किसन शहापूरकर, विजय पाटोळे, गोविंद नागापुरे, पिंटू जिप्रे, अविनाश बळसाने, सुनील जिप्रे, हर्षल दहीहंडे, ग्रामविकास अधिकारी राहुल देवरे, विशाल चंदेल, प्रदीप शिरोडे, नंदू ठाकूर, आबिद पठाण, जाकीर पठाण यांच्यासह ग्रामस्थ व वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे चांदवड टोल लळिंग दिवाणवाडा ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही आतापर्यंत मागच्या 17 वर्षापासून हा टोल ISTPL कडे होता. तो आता दुसऱ्या कंपनीला हँडओव्हर करण्यात आलेला आहे. आता मागच्या गेल्या 4 दिवसापासून आमच्या लळिंगच्या व दिवाणवाड्याच्या गाड्या ह्या सोडण्यात येत नाहीये. आता आम्ही मॅनेजरांना निवेदन देऊन ही विनंती केली की पूर्ववत जसं आतापर्यंत गाड्या सोडण्यात येत होत्या तशाही सोडण्यात यावं, त्यांच्या अन्यथा आम्ही उपोषणाला बसू. धुळे शहरातील चितोड येथील गट नंबर 45 मधील स्मशानभूमीजवळ अतिक्रमणधारकांना जागा देण्यात येऊ नये या मागणीसाठी वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. धुळे शहरातील चितोड येथील गट नंबर 45 येथील स्मशानभूमीवर अतिक्रमणधारकांना जागा देण्यात येऊ नये या मागणीसाठी वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की शहरातील चितोड येथील गट नंबर 45 एकूण क्षेत्र 3 एकर 28 आर या क्षेत्रापैकी मागासवर्गीय स्मशानभूमी करता 1 हेक्टर क्षेत्र, गवळी समाज स्मशानभूमी करता 1 हेक्टर 4 आर क्षेत्र व
उर्वरित 24R क्षेत्र अशाप्रमाणे स्मशानभूमीकरता क्षेत्र वाटप करण्यात आले. या क्षेत्र वाटपाची 7/12 उतार्यावर नोंद आहे. सदरील गटात कुठलेही क्षेत्र शिल्लक नाही, तरी आपल्या स्तरावर स्टेशन रोड भागातील अतिक्रमण उठवण्यात येत असून तेथील अतिक्रमणधारकांना वरील गट नंबर 45 मध्ये जागा देत असल्याचे आम्हाला समजले आहे. सदरील गट नंबर 45 मध्ये क्षेत्र ही वेगवेगळ्या समाजातील लोकांना स्मशानभूमी करता यापूर्वीच वाटप करण्यात आले आहे. सदरील गट नंबर 45 मध्ये क्षेत्र शिल्लक नसल्याने आपल्याला जागा देता येणार नाही, तरी त्या ठिकाणी इतर अतिक्रमणधारकांना जागा देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली. सदर काम न थांबवल्यास गवळी समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी चिंतामण उदीकर, धोंडीबा गवळी, मल्लाप्पा गवळी, भीमाप्पा उदीकर, बंडू आप्पा दहीहंडे, जमाप्पा नागापुरे, अशोक दहीहंडे, तानाजी गवळी आदी उपस्थित होते. चितोड गावला स्मशानभूमी आमची गवळी समाजाची आहे. तिथं आयुक्तांनी असं कळालं, आम्हाला तर काही माहिती नव्हतं. आम्हाला कळालं की त्यांनी तिथं अतिक्रमचं बुलडं हे आलं, जेसीबी आला. तर आम्ही जेसीबीला हटवायला गेलो तर जेसीबीवाला म्हणतं की आयुक्तांनी जेसीबी पाठवला आहे. आयुक्तांनी जेसीबी पाठवला तर आम्ही मग जेसीबीला थांबवण्याची कोशिश केली तर जेसीबीने थांबवलं नाही. तर आमचे तिथं मूर्ती वगैरे ते जेसीबीने प्रेत बाहेर निघून गेलं आहे. आमच्या भावना दुखावल्या आहे. तर मग आम्ही धर्मयुद्ध आमदारकडे चालल्या गेलो की बा तुमला बी निवेदन द्यायचं. तर धर्मयुद्धाचं आमदारचं म्हणणं झालं 3 महिन्याकरता मामला ते टाकायचं आहे. आणि म्हणलं मग आमचा उतारा आहे, आमच्याकडे कागद आहे, आमच्याकडे उतारा आहे, असं आहे 7/12 उतारा आहे. काय तर तुमचं 3 महिन्याचं काय करायचं आम्हाला? आता अख्खा गाव पडलं. आमचे प्रेत कुठे जायचे? आमची वस्ती वाढली आहे तिथं. काय वस्ती वाढली हे वाढलं आणि तुमचं धर्मयुद्ध म्हणायचं नाही. आमची जागेवर तुम्ही अतिक्रमण नगरपालिकेला करायला लावायचं का? आणि तुमचं तर तुम्ही तर आमदार आहे, तुम्ही तर हे काय सांगायचं आम्हाला? आमदार असताना बी काय आमदारकर आम्ही आमची मंडळी पंचमंडळी गेली, आमचा अपमान सारखं केलं त्यांनी. आमचा अपमान केला अक्षरशः 3 महिन्याकरता सांगतोय. आमच्याशी पूर्ण बात करता नाही, काय करता नाही. आणि आम्ही तर एक दिवस बी थांबू देणार नाही. आम्ही जान जाईन पण आमचं आम्ही सोडणार नाही त्यांना. किती बी केलं तरी आम्ही ते करणार म्हणजे करणार. आम्ही तिथं होऊ देणार नाही. आमच्यावाली आई बहिणी तिथं रडत बसल्या. ते निघलं तर यांना काही त्याची पर्वा बी नाही. त्या प्रेतचं त्यांच्या उलगाडलं त्यांनी तर आमचं तर आसू पुसलं बी नाही त्यांनी. ते आमच्यावाला तिथं प्रेत पडलेलं होतं कोरलेलं. त्यांनी आसू सगळं पुसण्याची कोशिश नाही केली, उलट उत्तर दिलं की 3 महिन्याकरता आम्ही करतोय. 3 महिन्यात कोणता इच्छा? 3 महिन्यात बिल्डिंग उभा करणार आणि 3 महिन्यात पाडणार का तुम्ही बिल्डिंग? आणि मग आमचं प्रेत जाळणार ठेवणार का तिथं? बुजवायचं तेव्हा बुजवायचं का आमचं परत 3 महिन्यांनी? जो कोणचा न्याय आहे? ह्यो अन्याय आहे का न्याय आहे? आणि ते बी आमदार साहेब बोलताय आम्हाला असं 3 महिन्याकरता करायचं. हे कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन द्यायला आलो आहे आणि तिकडे पण निवेदन दिलंय. कलेक्टर ऑफिसला पण आलं. कलेक्टर ऑफिसला सुट्ट्या असल्यामुळे आम्ही 2 दिवस आता निवेदन द्यायला लेट होतोय. तर आम्ही मीडियासमोर आमचं मांडतोय की आमचे ते काम थांबवत येऊन आणि काम व्हावंच नाही. आम्हाला याच्यात न्याय मिळालाच पाहिजे. काय हा मोठा आम्हाला आशाच आहे म्हणजे आहेच. नाहीतर आमचा सदर्व तीर्व आम्ही आंदोलन करणार. आमचे हजार वस्ती लोकांचा आहे, 1000 वस्तींचा आमचा समाज आहे. त्या समाजाला हीच जागा आम्हाला पुरती नाही आहे. तरी पण वरनं आम्हाला जागा पाहिजे. तर आमची जागा हिसकावताय वरनं. आमच्या जागेवर ते अतिक्रम करत आहे. धुळे शहरातील देवपुरातील वाडी भोकर रोडवरील भक्तिधाम शनी मंदिर येथे शनी अमावस्येनिमित्त महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. धुळे शहरातील देवपुरातील वाडी भोकर रोडवरील भक्तिधाम शनी मंदिर येथे शनी अमावस्येनिमित्त महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. वाडी भोकर रोडवरील भक्तिधाम शनी मंदिर येथे शनी अमावस्येनिमित्त गेल्या 32 वर्षापासून महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाआरती करीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शनी अमावस्येनिमित्त मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. महाप्रसादाचाही हजारो भाविकांनी लाभ घेतला. यावेळी दिनेश जोशी, शंकर जोशी महाराज, राजू जोशी, अशोक पाटील, जयेश जोशी, अभिजित साजेड, तिलक जोशी, शुभम पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तन्नो शनेश्वरं प्रचोदयात्. शके 1948 मिती वैशाख वद्य अमावास्या हा शनी महाराजांचा जन्मदिवस आहे. सूर्याचे 2 पुत्र
एक शनी आणि दुसरा योग. म्हणून त्यांनी सांगितलंय की सूर्य सुताय विधमय यमाग्रजाज ग्रज म्हणजे भाऊ, यमाचा भाऊ आणि सूर्याचा पुत्र असलेला शनी महाराज हा प्रत्येकाच्या राशीला येत असताना त्यावेळेला तो शुभ अशुभ फल त्या ठिकाणी देत असतो. त्याच्यामुळे आपल्या शास्त्राप्रमाणे शनी महाराज ही सर्व ज्याच्यावर शनी महाराजांची कृपा झाली. शनी ही न्यायाची देवता आहे, म्हणून शनीला असा कधी नमस्कार केला जात नाही, शनीला असा वाकून आणि शनीच्या समोर कधी त्या ठिकाणी नमस्कार केला जात नाही. शनीला उडीद त्याचबरोबर तेल आणि ऋषीचे पानं आणि फुलं हे अतिशय त्या ठिकाणी प्रिय आहे. म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या मंदिरामध्ये आज जवळजवळ 25 वर्षापासून हा भंडाऱ्याचा कार्यक्रम हजारो भाविक या ठिकाणी येतात आणि या महाप्रसादाचा लाभ घेतात. लोकांच्या वर्गणीमधून हा महाप्रसाद या ठिकाणी चालतो. महाराजांचं एकच तत्व आहे की सर्वांशी सुख लाभावे तशीच आरोग्य संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे, दुःखी कुणी असू नये हे ध्येय धरून आणि शनी महाराजांची सर्व भक्तांवर कृपा व्हावी याच्यासाठी हा उत्सव मोठ्या आनंदाने सर्व भाविक जन या ठिकाणी साजरा करतात. शनेश्वर भगवान की जय. धुळे तालुक्यातील हेंकळवाडी तामसवाडी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच उषाबाई सतीश बोरशे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. यानिमित्त गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. धुळे तालुक्यातील हेंकळवाडी तामसवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच उषाबाई सतीश बोरसे यांनी शुक्रवारी गावातून मिरवणूक काढत पदभार स्वीकारला. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत मतदारांनी उषाबाई बोरसे यांना भरभरून प्रतिसाद दिला. या निवडणुकीत त्यांनी 703 मताधिक्याने विजय मिळवला. उषाबाई बोरसे यांच्या या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण हेंकळवाडी आणि तामसवाडी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते. त्यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. यावेळी गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. मिरवणुकीत गावातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. ठिकठिकाणी महिलांनी लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरसे यांचे घरोघरी औक्षण केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपसरपंच पंकज पवार, सदस्य गोरख पाटील, संगीता सोनवणे, रंजना भिल, बेबीबाई पाटील, अजय मोरे, ग्रामसेवक शशिकांत पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पाटील, संदीप पाटील, भास्कर पाटील, हिम्मत पाटील, अजय पाटील, रतन पाटील, सतीश पाटील, रामदास पाटील, विजय पाटील, वना पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेंकळवाडी तामसवाडी इंदराणकर 403 मताने 80 मताने विजय झाले. सगळ्यांनी खूप सहकार्य केलं. गावामध्ये आभार मानते. पंचायतीच्या लोकनिवडणुकीत सौ उषाबाई सतीश पाटील यांनी दणदणीत असा विजय मिळवून आज आपल्याला हे संधी दिलं आहे. लोकांच्या विश्वासात विषय टाकून आज आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे. विरोधकांना त्यांची जागा आम्ही दाखवून दिलेली आहे आणि आज आम्ही विरोधकांच्या त्यांना आज आम्ही सांगून दिलं आहे की तुम्ही ज्या वल्गना केल्या आहेत त्या वल्गना फेल गेलेल्या आहेत. कारण आम्ही लोकांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही आणि जे अपूर्ण काम आहे ते काम आम्ही पूर्ण करणार समजत आहे. आज आम्ही हेंकळवाडी तामसवाडी ग्रामपंचायतीचा सरपंच पदाचा उपभार आम्ही उषाबाई सतीश पाटील यांनी आज पदभार स्वीकारले. दोघं गावाचा आम्ही आभार मागतो आणि मतदारांचा सुद्धा आम्ही आभार मागतो. धुळे शहरातील चावरा हायस्कूल जवळील गोवर्धन नगरात खासदार यांच्या स्थानिक निधीतून होणाऱ्या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला. धुळे शहरातील चावरा हायस्कूल जवळील गोवर्धन नगरात खासदार यांच्या स्थानिक निधीतून होणाऱ्या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा शनिवारी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाल्याने वारंवार या ठिकाणी पावसाळ्यात नागरिकांना त्रास होत होता. सदर बाब लक्षात घेता या ठिकाणी शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील व स्थानिक नागरिकांनी रस्ता तयार करून मिळावा यासाठी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्याकडे मागणी केली होती. त्याला प्रतिसाद देत या ठिकाणी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी 10 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. त्या कामाचा शुभारंभ शनिवारी उत्साहात संपन्न झाला. यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील, डॉक्टर दिनेश बच्चाव, दिशा समिती सदस्य सुनील शिंदे, विवेक सूर्यवंशी, शिवे सहाय्यक निलेश काटे, आवेश खान, कपूरचंद बाविस्कर, प्रवीण बाविस्कर, प्रभाकर शिंपी, चंद्रशेखर खैरनार, भोजराज अमृतकर, महेंद्र देवरे, रावसाहेब भांबरे, पंकज पाटील, महेंद्र गर्दे, सागर पवार, अशोक बाविस्कर, सोनाली बाविस्कर, निशा चौधरी, दीपाली सोनवणे, सुनीता लांडगे, सुरेखा साळुंके, जागृती पवार
यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज सगळ्यात मोठी शनी अमावस्या आहे. अतिशय चांगला दिवस आहे. मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. आणि आज आपल्या परिसरामध्ये आपल्या सगळ्यांच्या भगिनी शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगीताई पाटील यांनी खरं तर 1 वर्षापूर्वीच आपल्या रस्त्याचं काम सांगितलं होतं, परंतु सर्व प्रशासकीय मान्यता मिळत उशीर झालेला आहे. बऱ्याच वेळा त्या रागवल्या देखील, परंतु त्याचा पाठपुरावा सातत्याने आपण करत होतो आणि हा रस्ता मंजूर झालेला आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पावसाळ्यापूर्वी हे जे रस्त्याचं काम आहे हे निश्चितपणे पूर्ण होईल असं मी आपल्याला विश्वास देते. मागणी या ठिकाणी केलेली आहे. आपल्या गोवर्धन नगर कॉलनीमध्ये आपण मंदिर बांधणार आहोत आणि हे मंदिर झाल्यानंतर त्या ठिकाणी सभामंडप मंदिराला करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी मागणी केलेली आहे. आणि आपण सगळ्यांनी ताईंना आशीर्वाद पण दिलेले आहे की आपण नक्की आमदार होणार आहात. तर जर ताई आमदार झाल्या होतीलच तर आपण आमदार निधीतून ते करून घेऊ, परंतु त्याला जर थोडा वेळ लागला तर मी करून देईन. म्हणजे सभामंडप होईल या बाबतीत निश्चिंत राहावं असं मी या ठिकाणी सांगते. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. बाबळे येथे सरकारी जागेवरील अतिक्रमणाबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्याच्या रागातून माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला. दळिंगो दिवाणवाळा गावातील ग्रामस्थांना टोल नाक्यातून पूर्वीप्रमाणे सूट देण्याची मागणी. चितोड गट नंबर 45 मधील स्मशानभूमीजवळ अतिक्रमणधारकांना जागा न देण्याची मागणी. देवपूरतील वाडेवकर रोडवरील भक्तिधाम शनी मंदिर येथे शनी अमावस्येनिमित्त महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन. हेंकळवाडी तामसवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरसे यांनी मिरवणूक काढत पदभार स्वीकारला. आणि चावरा हायस्कूल जवळील गोवर्धन नगरात खासदार यांच्या स्थानिक निधीतून होणाऱ्या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.